हाय, तुम्हा सर्वांचं AR रेसिपीमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत तांदूळजाची भाजी. त्यासाठी लागणारं साहित्य पाहू. इथे मी तांदूळजाची भाजी निसून घेतलेली आहे. आता इथे पाणी थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्या गरम पाण्यामध्ये ही भाजी घालून 2 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. दोनच मिनटं शिजवायची आहे. जास्त शिजवली तर ती एकदम गाळ होईल. आपल्याला एकदम गाळही नाही होऊ द्यायची. तुम्ही पाहू शकताय उकळी फुटली ह्याला. आपली भाजी शिजून झाली. आता मी इथे या कढईमध्ये थंड पाणी घेतले. ह्याच्यात ती भाजी काढून घेऊन पिळून घेणार आहे. थंड पाण्यात घालून मस्त गोळा बनवून घ्यायचा आहे. त्याचा पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे त्या भाजीतलं. आता इकडे फोडणी करून घेऊया आपण. तेलात पहिले जिरे टाका, छान तडतडू द्या. मोहरी टाकून घ्या. नंतर जिरे टाकून घ्या आणि बारीक चिरलेला लसण टाकून घेणार आहोत फोडणीला. आणि चव छान येते. आता जी आपण शिजून घेतलेली भाजी होती ती टाकून ह्याला छान परतून घेऊया. एकदम सोपी रेसिपी आहे आणि खायला खूप चवदार लागते. आता इथे मी हळदी पावडर आणि लाल मिर्च पावडर टाकून घेतली आहे. आता याला छान मिक्स करून घेऊया. ह्याला मी 1 मिनिटासाठी झाकून ठेवते. काढून घ्या. 1च मिनिट ठेवायचं, जास्त वेळ ठेवायचं नाहीये. याच्यात मी शेंगदाण्याचा कुट्टा टाकलेला आहे. थोडासा आबडधोबड कुटलेला आहे हा. एकदम बारीक नका. आबडधोबड छान लागतो ह्याच्यात. आणि चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ सगळ्यात लास्टला टाकायचं आहे. आधी टाकलं तर भाजीला पाणी सुटेल. त्याच्यामुळे भाजी तयार झाल्यानंतर सगळ्यात लास्टला मीठ टाकून घ्या. पाहू शकताय आपली भाजी तयार आहे. बनवायला एकदम सोपी आणि खायला चवदार. भाकरीसोबत छान लागते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू.